नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। पहिल्याच वर्षी 90% शांतारामने एक्सपोर्टचं काम कसं केलं आणि 90% हार्वेस्टिंग कशी झाली, त्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग सुरू होत असताना चालू असताना आपण व्हिडिओ घेतोय। माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचं नाव आहे शांताराम शिंदे। गेल्या 2-3 वर्षापूर्वी लोकलचं काम ते करत होते। डॉक्टर किसानची जोड मिळाल्यानंतर एप्रिल टू एप्रिल खरड छाटणी ते हार्वेस्टिंग पर्यंत मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि त्यानंतर पहिल्या वर्षी एक्सपोर्टचं काम करत असताना त्यांच्या बागेमध्ये काय काय घडलं किंवा कशा पद्धतीने वर्षभरामध्ये त्यांना रिझल्ट आले त्या संदर्भात प्रथमतः त्यांचं नाव मी या ठिकाणी विचारतो। आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव शांताराम मोतीराम शिंदे, मुक्काम पोस्ट गाजरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9021874630। आपण एक्सपोर्टचं काम केलं पहिल्याच वर्षी, पहिलं वर्ष आहे तुमचं एक्सपोर्टचं काम करत हो. असताना, आणि जे खरड छाटणीपासून आतापर्यंत तुम्हाला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन मिळालं, पाठीमागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षाचा अनुभव काय सांगाल तुम्ही? पाठीमागच्या वर्षापेक्षा या वर्षी ना खर्च कमी होऊन उत्पन्न खूप चांगलं निघालं यावर्षी। आणि मागच्या वर्षी मिलीबग भुरी भरपूर त्रास होता, यावर्षी काही नॉर्मल भुरी आहे, पण मिलीबग म्हणजे विषयच नाही। हार्वेस्टिंग कसं होतं, किती टक्के वाढतं? हार्वेस्टिंग जवळजवळ 85-90% हार्वेस्टिंग होऊ लागलं। पुढच्या वर्षी आपल्याला 100% हार्वेस्टिंग करायचंय। तसं जर सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांना मला सांगायचं असं आहे की माझ्याकडून भरपूर चुका झालेल्या आहे। माझ्याकडून सरांनी जशी कॅनोपी मॅनेजमेंट सांगितली होती तशी माझ्याकडून झाली नाही, त्याच्यामुळं मला भुरीचं औषधाचं कव्हरेज मिळालं नाही, त्याच्यामुळे भुरीचा थोडा प्रादुर्भाव वाटला। यावर्षी मी त्या चुका सुधारून व्यवस्थित चांगलं मॅनेजमेंट, काडी व्यवस्थापन सगळं नियोजन करणार आहे। सरांनी जे सांगितलं तसं पूर्ण फॉलोअप करणार आहे यावर्षी पण खरडपासून। मित्रांनो, 90-95% पर्यंत किंवा 100% पर्यंत हार्वेस्टिंग करायचं असेल तर वेळापत्रकापेक्षा कॅनोपी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, खरड छाटणीमध्ये काडीचं नियोजन, सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणाऱ्या काड्या, त्यानंतर गोडीबार छाटणीमध्ये तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापनपेक्षा तुमचं प्रामुख्याने त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण 1 फूट काढतो तिथं लोड मॅनेजमेंट तिथूनच सुरुवात होती। आणि फ्लावरिंग स्टेज असेल, फ्लावरिंग नंतर तुमचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सेटिंग करून घेणं, सेटिंग नंतर चांगलं लस्टर, आपल्याला चांगली फुगवण आणि चांगल्या गुणवत्तेचे द्राक्ष जर बनवायचे असतील आणि 100% एक्सपोर्ट कडे वाटचाल जर करायची असेल, त्यासाठी उत्पादन खर्च देखील आपल्याला कमी कसा ठेवता येईल। आणि मिलीबग असेल, भुरी असेल, त्यांनी सांगितलं भुरी का आली, कॅनोपी गच्च झाली, खाली सूर्यप्रकाश नेमका किती आला पाहिजे याचे देखील व्हिडिओ मी दिलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं, द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये, द्राक्ष शेतीमध्ये काम करत असताना बरेच शेतकरी त्या ठिकाणी मला फोन येतात की 2-3 वर्षापासून तोट्यात चाललोय सर, तर या वर्षी तुमच्याकडे प्लॉट रजिस्टर करतोय। प्लॉट नक्की रजिस्टर करू शकता तुम्ही, परंतु तुम्हाला खरड छाटणी मधील जे कामकाज आहे, काडी मॅनेजमेंट असेल, मदर केन ज्याला आपण म्हणतो, किंवा जी काडी आपण चांगली गर्भधारणा, सूक्ष्म गडाची तयारी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर केली तर गोडीबार छाटणीमध्ये चांगल्या पद्धतीत तुमचं 90%च्या पुढे हार्वेस्टिंग होऊ शकतं। त्यासाठी खूप काही पीजीआर असतील किंवा पोतेची पोते खतं टाकायची गरज 100% त्या ठिकाणी येत नाही। आणि डिटेक्शन कमीत कमी कसे आणायचे? आपल्या प्लॉटला किती डिटेक्शन आले? सर माझ्या प्लॉटला 2 डिटेक्शन आले। तुम्ही घाबरत होता की डेंटासूची जर ड्रिंचिंग जर केली आपण तर डिटेक्शन मध्ये येईल, आपण डेंटासूची ड्रिंचिंग केली का? डेंटासूची ड्रिंचिंग सुद्धा नाही सांगितली सर तुम्ही। आणि मिलीबग साठी आपण जे खोड ओलांडे दोन्ही छाटण्यांमध्ये सुरुवातीला आपण व्यवस्थित वॉश करून घेतले, याचा बेनिफिट तुम्हाला आतापर्यंत मिलीबग तुमच्या प्लॉट मध्ये दिसला नाही? 100% एकदम म्हणजे खोड ओलांडे धुतल्यामुळं आणि तुम्ही जे स्प्रे सांगितले ब्रिक बॉसचे व्यवस्थित स्प्रे ज्या टायमिंग टू टायमिंग केल्यामुळं आणि मोमेंट उडीचे स्प्रे जे टायमिंग टू टायमिंग केल्यामुळं कुठल्या प्रकारचा मिलीबगचा प्रादुर्भाव झाला नाही। 40 ते 55 दिवसात 2 स्प्रे गेले तुमचे? दरवर्षी पण आम्ही मोमेंटोचे हात मारायचो, पण वेळ जाऊन मारायचो, पण आता यावेळेस ना कम्प्लीट ज्यावेळेस मारायचो त्यावेळेसच आमचे स्प्रे 10 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे गेल्यामुळं कम्प्लीट मिलीबगला नियोजन झालं सर। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, हा व्हिडिओ असा आहे की यामध्ये 90% पर्यंत त्यांच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग झालं, ते का आणि कसं केलं? सुरुवातीला या ठिकाणी काम सुरू असताना एप्रिल छाटणीमध्ये जे गर्भधारणेचं काम आहे त्याच्यामध्ये युरियासिलचा स्प्रे न येता, व्यवस्थित गर्भधारणा, लिओशिनचा वापर न करता व्यवस्थित गर्भधारणा करत असताना फूड मॅनेजमेंट म्हणजे वेलीमधील रिझर्व्ह साठा कसा आपल्याला वाढवता येईल, वेलीतील रिझर्व्ह साठा वाढवत असताना आपल्याला गर्भधारणा करत असताना सुरुवातीचे जे डोसेस आहे, बाग एकसारखी फुटून कशी आली पाहिजे, त्याचा व्हिडिओ लवकरच खरड छाटणीचा मी देण्याचा प्रयत्न माझा असेल। इथं अजूनही काही शेतकरी आहेत, मी तुमची प्रतिक्रिया विचारतो की गेल्या वर्षी हा प्लॉट तुम्ही बघितला होता आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी काय वाटतं या प्लॉट मध्ये?
या प्लॉट मध्ये मागच्या वर्षी पण आम्ही खोडा चालू असताना चक्कर मारला होता. कमीत कमी याच्यामध्ये 50% मिलीबग होता, बर. 25% भुरी होती आणि फक्त 25%च माल चांगला होता. ही आम्ही आमच्या डोळ्याने प्रत्यक्ष लाईव्ह पाहिले. आणि विशेष म्हणजे बेदाणेवाली सुद्धा हा प्लॉट काढायला नाही म्हणत होते. आणि आज आपण बघतो आणि आज आम्ही बघतोय आज त्याची हार्वेस्टिंग चालू आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडत असताना आजच्या व्हिडिओमध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर कशी वाढवायची, लस्टर कसं मिळवायचं हे मी सांगणार नाही, परंतु 90% पासून 100% हार्वेस्टिंग कशी करता येईल त्यासाठी तुमचं फूड मॅनेजमेंट, वेलीतील रिझर्व्ह साठा, मिलीबग असेल, भुरी असेल, याच्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट आणि खरड छाटणी मधलं गर्भधारण्याचं काम किती महत्वाचं आहे, तरच आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये चांगलं हार्वेस्टिंग करून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दर असेल, चांगलं टनेज असेल आणि त्यानंतर त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च जर तुमचा एकंदरीत वर्षभरात किती खर्च आला असेल अंदाज? तसं मी काल थोडासा हिशोब केला ना, तर मला जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च बसला सगळ्या प्लॉटचा आतापर्यंत. आपण 2-2.25 लाख पकडला. हे म्हणजे मला मी शेणखत टाकलं नाही ना, तो खर्च कमी आला माझा. आपण स्लरी वारंवार देत गेलो, फोरस्ट्रोकची निवळी असेल, त्याच्यानंतर शेवटी आपण फोरस्ट्रोक, एसओपी फक्त आपण 10 ते 15 किलो दिला. म्हणजे मला 30 किलो एसओपी लागलं. आणि आज समजा का 1840 नाही त्याच्याऐवजी सुपर फॉस्फेट निवडी तो खर्च वाचला. आणि दरवर्षी मी आज समजा का एसएस मध्ये 50 ग्रॅम जे टाकायचो, या वर्षी मला एकरी 30 ग्रॅम जे लागला, म्हणजे तो पण खर्च वाचला. आणि पीजीआर जवळजवळ शिपी एखादं स्टीम आमक टाकायचो, पण ते सगळं ड्रॉप करून फक्त 2च हे टाकायचं. सेकंड आणि थर्ड डिपला आपण त्या ठिकाणी बिग साईज आणि ॲझिटेक सीपीपी प्रोसेल, सीपीपी फक्त 500 ml आणि प्रोसेलचा आपण एकरी 300 ml असा डोस त्या ठिकाणी देऊन घेतला. म्हणजे डायमोरचा वापर बरेचसे शेतकरी एकरी जवळजवळ 5 ml पर्यंत करतात, 2.5 ml, 3 ml, 5 ml. तो न करता वेळेत व्यवस्थितरित्या शुगर कशी आणता येईल, चांगलं हार्वेस्टिंग करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो, हे देखील या व्हिडिओमधून सिद्ध होतं की खर्च कसा कमी करता येईल. लोकांच्या मनामध्ये, द्राक्षी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक्सपोर्टचं काम करायचं म्हणजे खूप खर्च येतो. आता त्यांनी सांगितलं 2.25 लाख, तरी मी देखील सांगतो की ट्रॅक्टर असेल, इतर असेल, अजून 50,000 खर्च जरी पकडला, 2.25-2.5 लाख रुपयामध्ये जर तुमचं 80-90% हार्वेस्टिंग झालं, 100 क्विंटलच्या आसपास जर माल तुमचा गेला, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला नफा त्या ठिकाणी शिल्लक राहतो. आणि एक्सपोर्टचं काम करत असताना कुठेही घाबरून न जाता चांगल्या पद्धतीने खरड छाटणी पासूनच जर नियोजन ठेवलं, तर नक्कीच शेवटी यश आपल्या पदरात राहतं. हेच शांतारामच्या प्लॉट मधून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.